या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो रविराजांनी स्वतः रविराजांनी आता इकडे बोलवणी केलेली आहे पोलिसांची आणि प्रियाला अटक केलेला आहे. रविराजांनी आता हे प्रियापर्यंत कसे पोहोचले, नागराजचा कसा सूड उगवला, सगळ्या गोष्टी या भागामध्ये आपल्याला समजणार आहेत. सायली आणि अर्जुनने बरोबर पाठलाग करत प्रियाला आता इकडे रंगेहात हात तर पकडलेलंच आहे, पण त्याचबरोबर अनेक गोष्टीचे खुलासे सुद्धा झालेले आहेत. नक्की काय घडलं या भागामध्ये मध्य प्रेक्षकांनो, अर्जुन आणि या दोघांनी ठरवलेलं आहे की लवकरात लवकर आपण म्हणजे जो कोणी बाबूचा ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला शोधायला. बाबूला काही त्यातलं माहीत नाहीये आणि त्यामुळे ड्रायव्हर जर का आपल्या सोबत असेल तर कदाचित ड्रायव्हर आपल्याला सांगू शकेल काय करायचं आहे किंवा ड्रायव्हर आपल्याला ते करेल असं म्हणतात. आता इकडे लगेचच ते ड्रायव्हरची भेट घ्यायचं ठरतात, पण ड्रायव्हरची भेट घ्यायच्या आधी आता त्या ट्रक ड्रायव्हरचा नंबर किंवा हे सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे आणि ते फक्त आपल्याला रविराजांच्या मार्फतच मिळू शकतं. जर का त्या ट्रकचा नंबर आणि हे सगळं मिळालं तर ड्रायव्हर पर्यंत पोहोचूया म्हणून ते रविराजांची भेट घ्यायचे ठरवतात. पण प्रतिमाला इकडे प्रेक्षकांनो संशय आलेला आहे, ती काहीतरी गोम आहे आणि नागराज आपल्यासोबत काहीतरी डबल गेम खेळतोय. पण नागराज काय डबल गेम खेळतोय हे मात्र तिला काही कळत नाहीये आणि त्यामुळे तिने आता मुद्दामच नागराजला प्रेक्षकांनो धमकी दिलेली आहे. नागराजला तिने आता सांगितले की जर का तुम्ही आता रात्री अपरात्री अशा पद्धतीने बाहेर जायचा प्रयत्न केलात किंवा रात्री अपरात्री अशा पद्धतीने जर का तुम्ही बाहेर सुमनला सोडून गेलात ना तर पुन्हा या घरामध्ये तुमची एंट्री बंद होणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला जी गोष्ट सांगते ती सिरियसली घ्या. आता नागराज प्रेक्षकांनो घाबरलाय. मुळातच नागराजला कळतच नाहीये की हिच्यामध्ये इतकी हे आली तरी कुठून. ही अशा पद्धतीने आपल्याला बोलत आहे किंवा अशा पद्धतीने वागत आहे. कठीणच आहे. आता इकडे नागराज तरी सुद्धा महिपतला भेटायला आलेलाच आहे आणि महिपतने आपण पाहिले की त्याला तर आता पूर्णपणे मान दाबून केले. पण तो शुद्धीवरती आल्यावर ती महिपत त्याला सांगतोय, हे बघा नागराज शेठ, जर आपल्या दोघांना एकत्र यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळा ब्लेम त्या आता चिचुंद्रीवरती ढकलून मोकळं व्हायचं. म्हणजे आपणच आता इकडे सगळ्यांच्या समोर तिचं सत्य आणायचं. त्याच्यामुळे ती काय बोलते हे कुणाच्या समोर येणार नाही. आता या दोघांच्या प्लॅन आणि दोघेजण प्लॅन करून आता अश्विनच्या मोबाईलवरती काही व्हिडिओ काही फोटो अशा प्रकारचे दाखवतात की ज्याच्यामुळे आता प्रियाने कशा पद्धतीने खोटी तन्वी बनवून आता घरामध्ये एंट्री केलेली आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला हे फोटो हे व्हिडिओ त्याच्या लॅपटॉपवरती आलेले आहेत, त्याला मोबाईलवरती आले, त्याला तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे. त्याला कळायलाच काही मार्ग नाहीये की हे आपल्यासोबत काय होते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आता तन्वीवरती विश्वास टाकलाय ही तर खोटा रडी आहे आणि तो आता प्रेक्षकांनो चांगलंच घाबरलेला आहे. आणि त्याच वेळेला विचार करत आता इकडे हे फोटो कुणाला दाखवा तर हे आता आपण रविराज काकांशी शेअर करू शकतो. काहीतरी मोठी फसवणूक होती आहे. आता हे फोटो काय आहे तर हे फोटो अशा प्रकारचे आहेत की प्रियाने आता ऊनपणे कशा पद्धतीने आश्रमामध्ये चोरी करून एंट्री केलेली आहे. अशा पद्धतीने या दोघांनी वेगळाच प्रेक्षकांनो गेम खेळलाय. तोपर्यंत आता प्रेक्षकांनो नागराजने पुढचा प्लॅन वर्कआउट करायला घेतलाय. त्याने प्रियाला बोलवून घेतलाय आणि प्रियाला सांगितलंय महिपत पळालाय. प्रिया सांगते जर का महिपत पळाला तर तो आपली वाट लावेल. तुम्हाला साधी गोष्ट कळत नाहीये का. यावरती तो म्हणतो, कळून न कळून करू काय, तू घरी गेलीस आणि तो पळून गेला. यावरती आता इकडे महिपत ऍक्च्युली प्रेक्षकांनो याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांनी दोघांनी ठरवले की प्रियाचा गेम करायचा. त्यांनी ऑलरेडी फोटो पाठवलेत आणि ते फोटो घेऊन गेलेला आहे अश्विन, तो म्हणजे आता रविराजांच्याकडे. आणि त्यामुळे आता इकडे आपण प्रियासोबत नाही आहोत हे दाखवण्याचं आहे किंवा आपण या सगळ्यामध्ये आता कोणत्याही प्रकारे आपला हे नाहीये हे दाखवण्याचं आहे. नागराजने बरोबर हा प्लॅन केलाय आणि त्यानंतर मग आता आणि त्यांनी फोनवरती सगळ्या गोष्टी आता सांगितलेल्या आहेत महिपतला. म्हणजे हा दोघांचा प्लॅन्स आहे. पुढे अश्विनने पाठवलेले फोटो ज्या वेळेला अर्जुन, रविराज आणि प्रतिमा हे सगळेजण पाहत आहेत, सगळ्यांना धक्का बसलाय. अर्जुन सांगतो, सिनियर म्हणे तर मला डाऊट होताच, पण हे फोटो कसे आले, कुठून आले हे काही माहीत नाहीये. यावरती आता इकडे अश्विनने ते फोटो अश्विनला आल्याचा सांगितल्यावरती आता प्रेक्षकांनो अश्विन मात्र इकडे नाहीये. तो प्रियाचा पाठलाग करायला गेलाय आणि प्रिया आहे नागराज्यासोबत. तोपर्यंत
प्रतिमा सांगते, मला पहिल्यापासून डाऊट होता, काहीतरी आहे ज्याच्यामुळे आता इकडे हे सगळं चाललेलं नाही. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, नाही, मी आता पोलिसांना कॉलच करतो. रविराजांनी पोलिसांना कॉल केलाय. जे त्याला अर्जुनने सांगितलेलं आहे त्यानुसार त्याला शोधायचं सुद्धा असता की आपल्याला नक्की काय करायचं आहे. किंवा आता म्हणजे तो जो ड्रायव्हर आहे बाबूच्या गाडीचा मेन मालक, त्या मालकाला सुद्धा हे करायचं असतं. म्हणून त्याच पोलिसांना भेटायला जेव्हा रविराज, अर्जुन आणि बाकी सगळेजण आलेले आहेत, तेव्हा खरं तर पोलिसांनीच मोठा गौप्यस्फोट केलाय. पोलीस सांगतात, खरं तर आम्ही तुमच्याकडे येणारच होतो. म्हणजे आम्ही तुम्हाला आता एकच सांगायला येणार होतो, ते म्हणजे की तुम्ही जी काही तुमच्या घरामध्ये ती मुलगी ठेवलेली आहे ना, त्या मुलीचा थोडासा प्रॉब्लेमचा आहे. मुळातच आता इकडे लगेचच सांगायला लागतायत म्हणजे पोलीस की तुम्ही ज्या ड्रायव्हर बद्दल सांगितलेलं त्या ड्रायव्हरला सुद्धा आता आम्ही शोधलेला आहे. बरं, एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ड्रायव्हरला तर शोधलंय, पण अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हरचा तो मालक जो आहे त्या मालकाने सुद्धा आता गुन्हा कबूल केलाय. रविराज म्हणतात, मालकाने गुन्हा कबूल केलाय म्हणजे काय, त्यावरती तो सांगायला लागतो. म्हणजे मालकाने सांगितले, हो ही माझी गाडी होती, ती गाडी आता म्हणजे माझी गाडी क्राईमसाठी दिली होती, एकाचा खून करण्यासाठी दिली होती. मला माहिती होतं की ते आता तशा पद्धतीनेच ती गाडी वापरणार आहेत आणि तरी सुद्धा मी ती गाडी त्याच कारणासाठी दिली होती. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगायला लागता, मग हे सगळं कसं काय घडलं. त्यावरती पोलीस सांगायला लागतात, ते जे आहेत ना ते समोर येऊ इच्छित नाहीयेत, कारण त्यांना आतापर्यंत आपण बोलवलं होतं, पण त्या वेळेला ते काही आलेले नाहीयेत, कारण त्यांचा जो काही ट्रक आहे तो त्यांनी मुळातच 22 ते 25 वर्षापूर्वीच गमावलाय. त्यामुळे ऍक्च्युली पाहायला गेला तर आपण त्यांना पकडू शकत नाही. मी त्यांना फक्त एका शब्दात या कारणासाठी विचारलं की तुम्ही मदत करा म्हणून हे सांगा. ऑफिशियली आपण त्यांना पकडू शकत नाही ना. मी त्यांचं नाव तुम्हाला सांगू शकतो कारण हे प्रकरण खूप जुनं आहे. त्यामुळे तसं बघायला गेला तर आता 25 वर्षापूर्वीचा तो ट्रक हे आपल्याला नाही करता येणार. पण त्यांनी जे मला सत्य सांगितलं ना ते मी तुम्हाला सांगतो या, कारण आपल्यासाठी सत्य समजणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यावरती मग आता रविराज म्हणतात, काय सत्य सांगितलं, आणि ते त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात. पोलीस की त्यांनी सांगितलं की हे महिपत शिखिरेनी केलेला ना, त्यानंतरची सुद्धा त्यांनी भरपूर कान केलेत. म्हणजे त्यानंतर त्यांची बायको जिवंत होती. मला सगळं समजलेलं आहे कारण ट्रक माझा होता. मला बाबूने सांगितलं की ती जिवंत होती. जिवंत असल्यानंतर मग जे काही आता हा प्रकार घडला ते त्याला सगळं माहिती होतं. पण त्यांच्यापेक्षा एक भयंकर गोष्ट त्यांनी सांगितली की आता जी त्यांनी मुलगी तिकडे पाठवली ना ती त्यांची मुलगी पण नाहीये, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे ते सांगतात तशाच प्रकारचे फोटो आता माझ्या जावयाला म्हणजेच अश्विनला आलेले आहेत. अश्विनने ते फोटो आम्हाला दाखवलेत सुद्धा. पण खरं सांगायचं तर आता ते फोटोच काय सत्य आहे, त्याला कोणी पाठवलेत त्याला याची काहीच कल्पना नाहीये. म्हणून आता असं मला वाटतंय की आपण ना या प्रकरणाचा छडा तर लावलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपण आता हे प्रकरण जरा व्यवस्थितरित्या हँडल करूया, जेणेकरून आपण या सगळ्यामध्ये आता सगळ्या पद्धतीने याच्यावरती फोकस करू शकू. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागेल, रविराज चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा आपण हे प्रकरण हँडल करूया. आपण आधी तन्वीच्या पाठलाग करू. आणि रविराज म्हणतात या सगळ्याचा मास्टर माइंड असेल तर माहिपत, आणि माहिपतची आता तन्वीची काय हे आहे ती गोष्ट जोपर्यंत आपण जाणून घेत नाही आहोत तोपर्यंत काही सत्य आपल्याला उलगडणार नाहीये. म्हणूनच हे सत्य आता आपण आधी जाणून घेऊया आणि त्यानंतर बाकी काय करायचं ते ठरवू. प्रेक्षकांनो, असं म्हटल्यावरती प्रियाच्या पाठलाग करण्यासाठी रविराजांनी पुढची आता कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे. प्रियाच्या पाठलाग करण्यासाठी जी पुढची कार्यवाही सुरू झाली त्या कार्यवाहीनुसार आता ताबडतोब प्रियाच्या मागावरती पोलीस आहेत आणि इकडे प्रियाच्या मागावरती आहेत ते म्हणजे आता इकडे माहिपत आणि नागाराज आपला कातडी बचाव करण्यासाठी प्रियाला ते अडकवायला निघालेत. म्हणूनच त्यांनी ज्या प्रकारचे फोटो प्रियाचे पाठवलेत त्याच्यामध्ये प्रिया एकटीच मास्टर माइंड आहे. आणि या मास्टर माइंड प्रियाने डाव खेळत आता जे काही कारस्थान केले ते उघडकीला आणलेलं आहे. असं असताना रविराजांना प्रिया ही आपली मुलगी नाहीये हे समजलंय आणि त्याची 3 कारणं आहेत. सगळ्यात महत्वाच्या म्हणजे प्रियाने आश्रमातून गाठोड चोरून आता ते आणलेलं आहे. हे अश्विनच्या फोटोमध्ये आहे की ती गाठोड चोरती आहे आणि गाठोड चोरून आलेली आहे. त्यामुळे प्रिया तन्वी नाही,
तिने कोणाच तरी गाठोड चोरले. त्यामुळे पोलीस सांगतात की आता हे गाठोड त्यांनी चोरलं याचा अर्थ आश्रमातलाच कोणीतरी आहे आणि म्हणजे तुमची मुलगी ही आश्रमातलाच कोणीतरी आहे. पण हे कोण सांगू शकत ना? तर फक्त आणि फक्त जिने गाठोड चोरल्या तीच सांगू शकते ना. त्यामुळे तिलाच अटक करा आणि तिलाच विचारा की हे गाठोड तू कोणाचा चोरलंस. त्याच्यावरतीच तुम्हाला समजेल की तिने आता कोणाचा गाठोड चोरले आणि तुमची खरी मुलगी कोण आहे. रविराजांना आता इकडे मोठा धक्का बसलाय आणि तो अर्जुनकडे पाहतात. आणि खरंच काय चाललंय? खरी तन्वी कोण आहे हे आपल्याला कधीतरी उघड केलाही जाईल का? असं म्हणता आता इकडे रविराज पूर्णपणे हातबाल झालेत प्रेक्षकांनो. पण आता प्रियाचा पाठलाग ज्या वेळेला पोलीस आहेत त्यावेळेला प्रियाचा पाठलाग नागराज सुद्धा आणि महिपत पण करतोय. म्हणजे महिपतने बरोबर रीतीने आता इकडे प्रियाला अडकवण्याचा जो प्लॅन केलाय त्यात प्रिया अडकली. बरोबर, प्रिया पोलिसांच्या तावडीत सापडलेली आहे. प्रेक्षकांनो, प्रिया पोलिसांच्या तावडीत सापडल्यावरती रविराज सांगतात, बोल कोणाची साथ आहे तुला त्यावरती. ती प्रेक्षकांनो आता प्रियाच्या विरोधात नागराज येऊन उभा राहिलाय. आणि दादा, तुम्हाला जे म्हटलास ना की महिपतची साथीदार आहेस तू, तर अरे महिपतची साथीदार मी नाहीये. महिपतच्या साथीदार जर कोणी असेल तर ती तन्वी आहे. तुला माझ्यावरती विश्वास बसत नाहीये ना, तर आता तुला मी पुरावे दाखवायला आणले. असं म्हणत त्यांनी आता एक एक प्रिया विचार करते. हा तर माझ्यासोबतच उलटा गेम झालेला आहे. काय तिला कळायलाच मार्ग नाहीये प्रेक्षकांनो, काय खरं काय खोटं. आणि आता आपणच आपल्या जाळ्यात पुरते अडकलेलो आहोत याची सुद्धा तिला आता पूर्णपणे जाणीव झालेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे पोलीस पकडतात. तेव्हा रविराज सांगतात, बोल, हे तुझ्यासाठी एकच गोष्ट करू शकतेस, ती म्हणजे तू आता खरं सांगितलंस की माझी मुलगी कोण आहे तर मात्र मी तुला सोडेल, अन्यथा तुला आता अजिबात थारा नाही. असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे रविराजांनी तिला एक संधी दिलेली आहे. आता त्यावेळेला प्रिया लगेचच नागराज आणि महिपत यांचं नाव सांगायला लागलेली आहे. आणि त्यावेळेला नागराज सांगतो, दादा ही काय सांगणार, ही तर महिपतची माणूस आहे, आता ही काय खरं थोडी बोलणार आहे. यावरती प्रिया सांगते, हे सगळं नागराज आणि मला करायला लावलेलं आहे ते म्हणजे महिपतने. यावरती आता इकडे रविराज म्हणतात, आत्ताच तर तो म्हटला ना की तू खोटं बोलशील आणि लगेचच त्याच्यावरतीच हे प्रकरण तू उलटवायला निघालीस. असं म्हणतात प्रेक्षकांनो, रविराज राजांनी तिच्यावरती काही विश्वास ठेवलेला नाहीये. पण फायनली प्रियाची जवानगी जेलमध्ये झाली. पण याच्यात एक वाईट गोष्ट अशी घडली की आता महिपत आणि नागराज यांचं कारस्थान बाहेर येणं अजूनही बाकी आहे. आता यांचं कारस्थान कसं बाहेर येणार, या दोघांना कशी शिक्षा मिळणार. प्रियाची तर शिक्षा झालेली आहे, पण या दोघांना कशी मिळणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.